ईव्हीएम मशीनवरती आक्षेप घेत बॅलेट पेपरवरती चाचणी मतदान व्हावं ही मागणी खरं तर मार्केटवाडी गावातील लोकांनी केली होती आणि तसा अर्ज देखील त्यांनी खरं तर प्रशासनाकडे दिला होता। मात्र तो अर्ज मंजूर झाला नसल्यामुळं मार्केटवाडी गावामध्ये बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याची खरं तर त्यांनी एक मोठं आंदोलन उभा केलं होतं। त्यानंतर मार्केटवाडी गाव हे देशभर त्या गावाची चर्चा झाली होती। मात्र त्यानंतर जर आपण बघितलं तर उद्या त्याला या गावाला भेट देण्याकरता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार खरं तर गावात भेट देणार आहेत। विशेष म्हणजे या गावामध्ये पहिल्यांदाच खरं तर शरद पवार येणार आहेत। त्याचबरोबर ह्या गावात ते ज्या हेलिकॉप्टरने येणार आहेत ते हेलिकॉप्टर देखील पहिल्यांदाच या गावामध्ये उतरणार असल्यामुळं गावामध्ये खरं तर उत्सुकता निर्माण झालेली आणि त्या हेलिपॅडची असतील किंवा पवार साहेबांची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली खरं तर आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघू शकतो की हेलिपॅडच्या हे जे ग्राउंड आहे हेलिपॅड देखील तयार करताना गाव अगदी आनंदामध्ये ते हेलिपॅड देखील तयार करत आहेत। एकंदरीत जर आपण बघितलं त्या गावामध्ये पवार साहेबांची सभा देखील होणार आहे, आमदारांची चर्चा करणार आहेत आणि तिथून खरं तर पुढच्या आंदोलनात दिशा ठरणार आहे। आपण जर बघितलं तर काल परवा देखील काँग्रेसचे देखील नेते येऊन गेले होते। त्यानंतर राहुल गांधी देखील या गावाला भेट देणार असल्या देखील ते सांगण्यात आलं होतं। मात्र एकंदरीत उद्या सकाळी 10 वाजता पवार साहेब येणार असल्यामुळं संपूर्ण तयारी खरं तर पूर्ण झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याबरोबर गावातले सरपंच काय सांगताल, कशी उद्या ही तयारी असणार आहे? नमस्कार। उद्या सकाळ आमची अतिशय जल्लोषात तयारी आहे। तर आमच्या गावामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब येणार आहेत, त्यामुळे संपूर्ण गाव आनंदात आहे। आणि त्यानंतर परत राहुल गांधी बी येणार आहेत असं समजते आम्हाला। त्यामुळे आमच्या गावात अतिशय चांगल्या पद्धतीचा आनंद आहे आणि त्या हिशोबाने आमच्या गावामध्ये हेलिकॉप्टर बी इथे येणार आहे। हेलिपॅडची तयारी चालू आहे, इथं वाहनं वगैरे लावलेत आम्ही सगळी। अतिशय आनंदात आम्ही सगळी कामं करतोय। कसा दौरा उद्या कसा असणार एकंदरीत त्यांचा, किती वाजता येणार काय? उद्या सकाळी 9 ते 9:30 वाजता त्यांचा दौरा इथं आहे आपल्या गावामध्ये। इथे हेलिपॅडची व्यवस्था केली, त्यानंतर चौकामध्ये सभा आहे, ग्रामस्थांची चर्चा वगैरे करणार। ग्रामस्थांशी चर्चा करून चांगल्या प्रमाणात लोक बी येणार आहेत उद्या। पुढच्या आंदोलनाची दिशा वगैरे काय ठरणार? पुढच्या आंदोलनाची दिशा बी उद्या सकाळ समजेल आम्हाला। आम्ही आमचे जे काही प्रश्न आहेत किंवा गावचे मतदान ईव्हीएम बद्दल जे काय विषय घ्यायचे ते आम्ही घेणार आहे, गावांतर्गत चर्चा करून तिथं साहेबांपाशी मांडणार आहे आम्ही। किती लोकांवरती गुन्हे झाले आणि काय त्याच्याबद्दल? आमच्या गावामध्ये 89 लोकांवर गुन्हा झालेला आहे। तर त्याच्यामध्ये हा गुन्हा आम्ही गाव स्वरूपात आम्ही फक्त मतदान घ्यायचं ठरवलं होतं। प्रशासनाला आम्ही कुठल्या प्रकारची मदतही मागितली नव्हती किंवा आमचा कोणाला त्रास बी नव्हता। गाव स्वरूपी आम्ही हे सगळं मतदान घेणार होतो, तरी प्रशासनानं आम्हाला अटक वगैरे कोणाला काही अटक वगैरे नाही झाली, पण त्याचं स्वरूप तसं त्यांनी सांगितलं आम्हाला की गुन्हा म्हणजे असं होतील तुमच्यावर म्हणून। याबाबत काय चर्चा उद्या पवार साहेबांची? हो, बोलणार ना, मी निश्चितपणे बोलणार आहे। आम्ही त्या विषयावर चर्चा करणार आहे आणि उद्या सकाळ 9 साडेनऊ वाजता आल्यानंतर सभा झाली। सगळी तयारी आता पूर्ण झाली? निश्चित सगळी तयारी पूर्णपणे आमची झालेली आहे आणि उद्या सकाळ आम्ही सभेचे नियोजन लावलेलं आहे। आपण बघितलं असेल की या गावामध्ये पहिल्यांदाच शरद पवार येणार असल्यामुळं गावांनी खरं तर जय्यत तयारी केली आपल्याला पाहायला मिळते। ज्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरणार ते देखील ग्राउंड आता स्वच्छ करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर गावाच्या चौकामध्ये मोठा मंडप देखील खरं टाकण्यात आलेला आहे। एकंदरीत या गावात उद्या पवार साहेबांची जी येण्याची जी तयारी आहे ती पूर्ण झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। मरकडवाडी गावातून कॅमेरामन जगदीश सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।